सर्वांना सप्रेम जय भीम, जय शिवराय। आज मी हा व्हिडिओ सध्या चालू असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसंबंधी करत आहे। सध्या निवडणूक प्रचार अगदी शेवटच्या टप्प्यावर आलेला आहे आणि प्रत्येक पक्ष आपापल्यापरीने प्रचाराला लागलेला आहे। मी हा व्हिडिओ वंचित बहुजन आघाडीच्या समर्थनात बनवत आहे, कारण मी सुरुवातीपासूनच आंबेडकरी विचार मांडणारा माणूस आहे आणि त्या विचारावर चालणारा माणूस आहे। त्यामुळे मी वंचित बहुजन आघाडीच्या विचारांशिवाय दुसरा विचार स्वीकारूच शकत नाही। आणि मला वाटतं माझ्यासारखेच माझे अनेक मोठ बांधव आंबेडकरी जनता या विचारांशी बांधलेली आहेच। तरी पण मनात कुठेतरी शंका असते की आपण सर्वांनी एक नाही झालं तर उद्या आणि सध्याही येत असलेल्या संकटांना आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे। त्यासाठी आजही, कालही आणि उद्याही आपल्यासाठी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे लढत आहेतच। त्यामुळे आपलेही कर्तव्य आहे की आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। म्हणून मी या महाराष्ट्रातील सर्व आंबेडकरवादी, बहुजन, SC ST OBCच्या नागरिकांना आवाहन करत आहे की आपण सर्वांनी खंबीरपणे वंचित बहुजन आघाडीच्या मागे उभे राहिले पाहिजे। वंचित बहुजन आघाडीच्या मागे उभे राहणे, ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना साथ देणे म्हणजे उद्याचे आपले भविष्य सुरक्षित ठेवणे असे आहे, असे मला वाटते। या निमित्ताने मी ज्या गावातून येतो त्या गावातील खास नागरिकांना आवाहन करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। मी गंगाखेडचा मूळ रहिवासी आहे, परंतु उद्योग व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहतो। तरी पण मी माझ्या गावाशी नाळ तोडलेली नाही। म्हणून मला वाटतं की माझ्या जे बांधव आहेत त्या सर्वांना समृद्धीचं आयुष्य जावावं आणि त्यासाठी मी हा व्हिडिओ त्यांच्यासाठी बनवत आहे। कारण आज माझ्या गावामध्ये म्हणजे गंगाखेड मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीने एक चांगले उमेदवार दिलेले आहेत, जे या अगोदर 3 वेळेस आमदारही राहिले आहेत। भलेही त्यावेळेस त्यांची विचारधारा वेगळी असेल, आता मात्र त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा झेंडा खांद्यावर घेतला असल्यामुळे मला माझ्या गंगाखेड येथील सर्व बांधवांना आणि SC ST बहुजन लोकांना, मुस्लिमांना असं आवाहन करावं वाटतं की आपण यावेळेस आत्ताचे उमेदवार सीतारामजी घनदाट यांच्या पाठीमागे उभं राहून त्यांना बहुमतानं निवडून द्यावं। सीतारामजी घनदाट यांना आपल्या मतदारसंघाची चांगली जाणीव आहे आणि सीतारामजी घनदाट यांनीच आपल्या मतदारसंघाला आमदार काय असतो हे दाखवून दिलेलं आहे। त्या अगोदरचे जे कोणी आमदार होते त्यांनी काय केलं आजच्या नवीन तरुण पिढीला कदाचित माहीत नसेल। ते SCमधून राखीव असायचे, घनदाटही राखीवमधूनच निवडून यायचे। पण घनदाट जरी मागासवर्गीय होते पण त्यांच्या वागण्यामध्ये जो स्वाभिमान आणि ताठरपणा होता तो त्यांच्या अगोदरच्या कुठल्याही आमदारामध्ये नव्हता। हे दिवस मी पाहिलेले आहेत आणि नंतर घनदाटांचंही राजकारण मी बघितलेलं आहे। भलेही त्यावेळेस त्यांचे विचार वेगळे होते, आम्हाला पटत नव्हते, आम्ही त्यांच्या सोबत कधी गेलोही नाही। आणि आताही मी हा जरी व्हिडिओ करत असलो तरी माझं काही घनदाट साहेबांशी बोलणंही नाही, भेटतं नाहीच नाही। पण एक तळमळ आहे, माझा बहुजन समाज आज एकवटलेला आहे वंचित बहुजनच्या माध्यमातून। त्यामुळे कोणीही मागे न राहता, कुठंही बुचकळ्यात न पडता, जास्त विचार न करता आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करावं असं मला वाटतं। म्हणून मी माझ्या गंगाखेड येथील खास बांधवांसाठी
अशी विनंती करत आहे की आपण यावेळचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सीतारामजी घनदाट यांच्या पाठीमागे उभं राहा, त्यांना प्रचंड मताने निवडून आणा. वंचित बहुजन आघाडीकडून सीतारामजी घनदाट निवडून येणं म्हणजे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा पक्ष, यांची ताकद वाढवणे असे आहे. आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आज जर कोणी वंचित बहुजन, SC ST OBC आणि मुस्लिमांसाठी इमानदारीने जर लढत असेल तर ते फक्त आणि फक्त ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरच आहेत, हे आपण सर्वजण जाणतोच. म्हणून आज आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता, कुणाच्याही भूलदाफांना बळी न पडता, उघड डोळ्याने उघड कानांनी सगळं समजून घेऊन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जिथे कुठे उभे आहेत, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, अवघ्या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे उभे आहेत तिथे सर्व आंबेडकरी जनतेने तरी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीमागेच उभे राहिले पाहिजे, अशी मी विनंती करतो. धन्यवाद. जय भीम.